नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सध्या राज्यामध्ये विधानसभेची धामधूम सुरू आहे आणि लोकशाही मराठी पोहोचलेली आहे चिंचवड मतदारसंघामध्ये. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार. त्याचबरोबर त्यांच्या मागे निवडणुकीचा अनुभव राहिलेला आहे आणि यावेळेला शरद पवारांची ताकद आहे. शरद पवार स्वतः त्यांच्या मागे उभे आहेत. त्यांनी कधीही मैदान सोडलेलं नाहीये. लोकांसमवेत ते नेहमी राहिलेत. जनसंपर्क तसाच त्यांनी कायम ठेवलेला आहे आणि लोकांच्या समस्या नेहमी हिरिरीनं मांडत राहिलेले आहेत. असे राहुल कलाटे हे आपल्यासोबत आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. राहुल कलाटे सर, मी शरद पवारांचं नाव घेतलं सुरुवातीला आणि शरद पवारांनी भाजपच्या गडामध्ये 20 वर्षात पहिल्यांदा सभा घेतली, रॅली घेतलेली आहे. तुमच्यासाठी ते मतदान लोकांना मागताना दिसतायत आणि अशामध्ये आता तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय का? निश्चितच. काल जो साहेबांनी वेळ दिला, जवळजवळ 3.5 तास त्यांनी मतदारसंघात दिले. सांगवीपासून चिंचवडपर्यंत रोड शो केला. त्यानंतर त्यांनी सभा घेतली आणि लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि जो साहेबांनी काल ज्या एरियात साहेब फिरले किंवा चिंचवड मतदारसंघातला जो भाग, जवळजवळ 60% भागात आदरणीय पवारसाहेब स्वतः खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे ह्या लोकांशी त्यांची एक वेगळी नाळ बांधलेली आहे आणि निश्चितच ते ज्यावेळेस रोड शो मध्ये आम्ही फिरत होतो त्यावेळेस ते जाणवत होतो की जागोजागी लोक बाहेरच होते, त्यांचं स्वागत करत होते आणि साहेबांनी दिलेला हा वेळ, त्याच्यामुळे निश्चितच आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनोबल खूप वाढलेलं आहे. सर, तुमच्यासाठी सुप्रियाताई या तर नेहमीच तुमच्या मागे उभ्या आहेत. त्याचबरोबर शरद पवारांनी आता स्वतः या ठिकाणी परिवर्तनाचा नारा दिलेला आहे आणि अशामध्ये जिथं जिथं म्हातारं फिरते तिथे परिवर्तन होतंय, वारं फिरतंय असं म्हटलं जातंय आणि इथलं वारं फिरलं तर तुमच्यावर कोणती जबाबदारी येऊ शकते? नाही, या ठिकाणी जर आपण सुप्रियाताईंनी देखील कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण प्रचाराचा आढावा घेतला, कार्यकर्त्यांशी चर्चा केली, या भागातल्या आयटीएनशी चर्चा केली आणि सुप्रियाताईंबरोबर सुप्रियाताईंबाबत आयटीएन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षण आहे. कारण की ते क्वालिफाईड आहेत आणि ज्या पद्धतीने ते संसदेत मुद्दे मांडतात त्यामुळे शिकलेल्या वर्गाला सुप्रियाताईंचं फार मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन आहे आणि ते आम्हाला वेळोवेळी प्रचारात दिसतंय. परंतु ह्या सगळ्या करत असताना मला असं वाटतं साहेब जबाबदारी देतील, परंतु ह्या परिसराची सेवा करण्याची देतील. आणि आता कानमंत्र काय दिलाय? कारण त्यांना राजकारणातले चाणक्य म्हटलं जातं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आता लोकसभेमध्ये स्ट्राईक रेट ठेवलेला आहे पक्ष फुटलेला असतानाही, तर आता या निवडणुकीसाठी तुम्हाला काय कानमंत्र दिलाय त्यांनी? कानमंत्र देण्यापेक्षा साहेबांनी जे काय सांगितलं की ते थोडं मार्गदर्शन पर घ्यावं लागेल आणि ते काय असं जाहीर त्याची वाच्यता करता येणार नाही. परंतु साहेब पाठीशी आहेत आणि त्यानंतर महाविकास आघाडीची ताकद आहे. आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, अरविंदजी केजरीवाल असतील आणि इतर सर्व घटक पक्ष, ह्या सगळ्या महाविकास आघाडीची ताकद ही माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मागे उभी राहते, ज्यांनी ह्या विधानसभेत 2-3 वेळा लोकांच्या समोर गेलाय. त्यावेळेस परत देखील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रेम करण्याचं काम त्यांनी केलंय आणि साहेब आल्यामुळे निश्चितच तो बूस्टर लागतो शेवटच्या क्षणाला. मला वाटतं तो डबल लागायचा, तो 4 पट लागलाय. निश्चितच तुम्ही फायटर आणि त्याच्या सोबतच तुम्हाला एक तरुण 80 वर्षांचे तरुण नेत्याची साथ लाभलेली आहे, प्लस महाविकास आघाडी तुमच्या सोबत आहे. आणि अशामध्ये एक प्रश्न सर उपस्थित होतो, शरद पवार खासदार राहिलेले आहेत. हा जो भाग आहे त्याच्यातला बराचसा भाग त्यांच्या बारामती या मतदारसंघामध्ये येतो, पण त्यांचं विजन होतं आयटी पार्कचं, हिंजवडी आयटी पार्कचं विजन होतं त्यांचं. अशामध्ये इथं आयटीएन्स राहतात, त्याच्यानंतर MNC मध्ये काम करणारे हे जे लोक आहेत ते राहतात, पण त्या मानाने सुविधा मिळत नाही. सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे ट्रॅफिकची. कारण त्यांना ऑफिसमध्ये जायचं असेल तर 1-1.5 तास त्यांचा हा ट्रॅफिकमध्ये जातो, रस्त्यात जातो. तर याच्यावर काय उपाय करता येतील? मी 2012 साली जेव्हा ह्या भागात काम करत होतो, आशिष शर्मा साहेब या ठिकाणी आयुक्त म्हणून काम करत होते, तेव्हापासून मी त्यांच्या पाठीमागे होतो की सर आपण विशालनगर ते हिंजवडी एक फ्लायओव्हर करू. आणि त्यानंतर मी 17, 18, 19, 20, 21 प्रत्येक बजेटला त्याचं हेड ओपन केलं, त्याला तरतूद केली. परंतु त्यावेळेस देखील या भागाच्या सत्ताधाऱ्यांनी कुठेतरी तो प्रोजेक्ट हाणून पाडला. सर्व्हिस रोडसाठी पण वेळोवेळी मी खूप बैठका घेतल्या. मी तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो की 17ला ज्यावेळेस मी महापालिकेत निवडून आलो आणि जेव्हा मला असं वाटलं की सर्व्हिस रोडचं टेंडर काढावं, केवळ ते बालेवाडी, आम्ही ज्यावेळेस आम्ही टेंडर काढायला गेलो त्यावेळेस लक्षात आलं की डीपी मध्ये वाकडला सर्व्हिस रोड होता, पुनावळ्यात सर्व्हिस रोड होता, पण ताथोड्याला नव्हता. त्यामुळे आम्हाला 1.5-2 वर्ष तो 37 मॉडिफिकेशन करून तो डीपीवर आणावा लागला. त्या भागातल्या लोकांना रिक्वेस्ट करायला लागली की ऍटलिस्ट तिथं आत्ता काही बांधकाम करू नका आणि महापालिकेने त्यांना कळवलं की आम्ही इथं प्रपोज डीपी करतोय. त्याच्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण झालं नाही. आणि ज्यावेळेस आम्ही शासनाची मंजुरी आणली त्यानंतर जेव्हा टेंडर काढायला गेलो
त्यावेळेस त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची एनओसी लागते. हम्म. गडकरी साहेबांची मी स्वतः भेट घेतली, मी स्वतः त्यांना निवेदन दिलं. कोविडचा काळ होता. त्यानंतर त्यांनी पुण्यात मेरियटमध्ये मिटिंग लावली आणि योगायोगाने नगरसेवक आम्ही नव्हतो, गटनेताही पद गेलेलं होतं. मग त्यावेळेस कमिशनर मिटिंगला गेले. मग मी शेखर सिंग साहेबांना बंच दिला की सर आम्ही एवढं फॉलोअप घेतलेत आदल्या दिवशी. आणि ज्यावेळेस शेखर सिंग साहेब मेरियटला मिटिंगला गेले त्यावेळेस गडकरीजी म्हणले आप क्यों कर रहे हो, NH के पास बहुत पैसा आहे. आणि त्यानंतर ते प्रपोजल बारगळलं. आणि नंतर टाटांनी पत्र दिलं की त्यांनी भुजबळ चौकातनं पुढे मेट्रो नेतली की बाबा तुम्ही हे करू नका, आम्ही आमचा प्रोजेक्ट थोडा हॅम्पर होईल. म्हणजे कुठेतरी दुर्दैव म्हणावं लागेल. आणि जेव्हा आज आम्ही फिरतोय प्रचाराला तेव्हा सौदागरमध्ये जेव्हा आम्ही अडचणी लोकांच्या ऐकून घेतोय तेव्हा असं जाणवतंय की आता तो फ्लायओव्हर विशालनगर पर्यंत थांबून फायदा नाही, तो आता नाशिक फाट्यापर्यंत न्यावा लागेल. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या भागात ट्रॅफिकची समस्या झाली आणि कुठेतरी त्या सोडवण्यात ह्या भागातले सत्ताधारी कमी पडले म्हणण्यापेक्षा त्यांचं विजन कमी पडलं. आणि त्याचबरोबर पाण्याची ही समस्या मोठी आहे, कारण इथं टॅक्स पेयर्स राहतात, हाय क्लास राहतो, पण पाण्याची समस्या आहे तशीच आहे. हे आमचं दुर्दैव आहे. गेल्या 20 वर्षापासून एकच आमदार होते, एकाच परिवारात सत्ता होती. आणि त्यांच्यासाठी ज्यावेळेस या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री ह्या भागात येतात, त्यांनी जे आश्वासन 14ला दिलं, मी टँकर मुक्त करतो, मी पाणी देतो, मी ट्रॅफिक सोडवतो, तेच आश्वासन त्यांनी 19ला येऊन या ठिकाणी दिलं. तेच आश्वासन त्यांनी दीड महिन्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत दिलं. आणि दुर्दैव की काल परवा देखील त्यांनी ह्याच गावात येऊन, माझ्याच गावात येऊन परत तीच घोषणा केली. म्हणजे कुठेतरी फेल्युअर कसे आमदार आहेत किंवा तो परिवार आहे हे कुठेतरी दाखवण्याचं काम मला वाटतं आदरणीय देवेंद्रजींनी केलं. आणि कचऱ्याचा एक प्रश्न आहे, तो तुम्ही जेव्हा निवडून याल तेव्हा सोडवण्याचं काय प्लॅनिंग आहे, कारण तुम्ही नगरसेवक असताना चांगलं काम केलंय. कचऱ्याचा जो प्रश्न आमच्या भागात आहे, कचऱ्याच्या प्रश्नाला 2016ला सेंट्रल गव्हर्नमेंटने सर्क्युलर पाठवलं की तुम्हीच घ्या तुम्हीच जिरवा. आणि त्यांनी कलेक्शन बंद करायचं नाही अशा पद्धतीने महापालिकेला इन्स्ट्रक्शन दिलं. परंतु अजूनपर्यंत आम्ही आमच्या परिसरात ते करून दिलं नाही. खूप फोर्स होतोय, वेगवेगळ्या एजन्सीज बाहेर येतात, प्रायव्हेट एजन्सीज आले की आम्ही घेऊन देतो, आम्हाला चार्जेस द्या. म्हणजे कुठेतरी यांनी ह्या महापालिकेतल्या ज्या सुविधा आहे ही कुठेतरी भ्रष्टाचाराचं पुरण झालंय. ह्या सगळ्या गोष्टींचं रिस्ट्रक्चरिंग आपल्याला करावं लागेल, कारण की खूप विदिन अ इयर्स, खूप वर्षापासून हे सगळं जी सिस्टीम चालू आहे ती चालू आहे, त्यात कुठेतरी आता बदल करावा लागेल. त्यासाठी लोकांमध्ये आज जेव्हा आम्ही फिरतोय त्यामुळे लोकांमध्ये परिवर्तन दिसतंय. लोकांची पण एक मानसिकता झाली की आपण 20 वर्ष जर एकाच परिवाराला एकाच घरात मतं देतोय तर कुठेतरी राहुलच्या रूपाने आपण एक चेंज करू. आणि चेंज परिवर्तन ही मानसिकता असली तर माणूस निश्चितच त्या दृष्टिकोनातून विचार करतो. निश्चितच. आणि शरद पवारांनी सुद्धा तो नारा दिलेला आहे. सुप्रियाताई तुमच्यासाठी प्रचार करताना या ठिकाणी दिसून येत आहेत, त्याच्यामुळे ताकद तुमच्या मागे आहे. पण याच्यामध्ये सर आणखी एक प्रश्न, तुम्ही इथं चिंचवड हे स्मार्ट सिटीमध्ये येतं, पण तसा विकास झालेला तुम्हाला आतापर्यंत जाणवलेला आहे का? कारण तुम्ही नेहमी ग्राउंडवर असता, लोकांच्या समवेत असता. आणि दुसरं, तुम्ही सुद्धा काम करण्यासाठी नेहमी जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला अडचणी आल्याचं तुम्ही सांगितलेलं होतं, तर कशा पद्धतीने त्या अडचणी आल्या? ज्या वेळेस स्मार्ट सिटी नवी मुंबईने नाही म्हणून सांगितलं, त्यानंतर पिंपरी चिंचवडचं त्यात ऍडिशन केलं. आणि स्मार्ट सिटी करत असताना त्यांनी शहरभर फंडिंग नाही दिलं. त्यांनी स्मार्ट सिटी करत असताना 2च गावांचं प्राधान्य दिलं, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव. ह्याचं प्राधान्य देत असताना शहरात बाकी ठिकाणी स्मार्ट सिटीचा काही उपयोग नाही झाला. पण प्रोपोगंडा असं झाला की पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आहे, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आहे. कुठेतरी हा चुनावी जुमला होता. आणि आपण जर JNUM ची जे 2007 ते 12 मध्ये कामं पाहिली असतील, मला वाटतं 6 ते 7 हजार कोटी रुपये दिले. आणि त्यावेळी तुम्हाला जे शहरातले सगळे 45 मीटर रोड दिसतात, औंध रावेत असेल, KSB चौकातनं टेल्को रोड असेल, मेन बॉम्बे पुणे रोड असेल, हे सगळे रस्ते त्यावेळेस JNNUR मधनं डेव्हलप झाले. सेंट्रल गव्हर्नमेंट मधनं पैसे देत असताना त्यांनी असा भेदभाव नाही केला. परंतु आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्ही काय केलं, ह्या शहरात एकच गाव, मिनिमम 500 एकर जागा, 500 हेक्टर का 500 एकर, मग तेवढाच भाग त्यांनी स्मार्ट सिटीत घेतला. त्यामुळे स्मार्ट सिटी मला असं वाटतं हा फक्त चुनावी जुमला आहे. कारण की त्यानंतर आमचा भाग आम्ही जेव्हा डेव्हलप केला तेव्हा मी इथं या ठिकाणी काही 17-18 DP रोड केले. त्यातले काही DP रोड ज्यावेळेस स्टँडिंगला वर्क ऑर्डरला आले त्यावेळेस ह्याच तत्कालीन आमदारांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी विरोधात मतदान केलं आणि ते रिजेक्ट केले. आम्हाला ते राज्य शासनाकडनं मंजूर करून आणावे लागले. आणि त्याच्यामुळे आज जी सुटका आमच्या भागात ट्रॅफिकची आहे ती त्याच्यामुळे आहे. आणि ह्याच भागात काम करत असताना जेव्हा मी CBSE स्कूल PCMCच्या माध्यमातून बांधायला गेलो त्यावेळेस पण थोड्या प्रमाणात विरोध झाला, परंतु मला ते पटवून द्यावं लागलं. आणि आज ह्या परिसरात CBSE नॉर्म प्रमाणे बांधण्यात आलेली पहिली स्कूल झाली. मला असं वाटतं हे मॉडेल घेऊन आपल्याला शहरभर गेलं पाहिजे. चिंचवड विधानसभेबरोबर संपूर्ण शहरात गेलं पाहिजे. जेव्हा आता ह्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या शाळेतल्या मुलांचं जर डाटा नीट बारकाव्याने पाहिलं तर ही लेबर क्लासची मुलं आहेत हो. आणि ही मुलं जवळजवळ 40,000 आहेत. हम्म. तर उद्या ह्या मुलांना नीट सीट ह्या एक्झामला जर सामोरं जायचं असेल तर त्या पद्धतीच्या बोर्डातनं ते पुढे आले तर त्यांना ते देखील इझी जाईल. हो, बरोबर आहे. एज्युकेशनची समस्या आहे, शिक्षणाची समस्या, जे सामान्य मतदार आहे ते बोलून दाखवताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्याविषयी तुमचं विजन तर विचारणार आहेच, पण त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे गुंडगिरी, दादागिरीचा. ती वाढल्याचं दिसून येतं. ती तर मला असं वाटतं आम्ही जेव्हा वृत्तपत्र न्यूजमध्ये तुमच्याकडे पाहतो तर ते राज्यातच दिसते. परंतु पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये ते कोयता गँग अशी खूप मोठ्या प्रमाणावर कायद्याची जरब ही कुठे राहिलेली दिसत नाही. आणि त्याच्यामुळे जर आपण ऍटलिस्ट ह्या सगळ्या लोकांना एज्युकेट करू शकलो आणि त्या दृष्टिकोनातून शहर म्हणून जर आपण विचार केला तर ह्या भागातला लॉ अँड ऑर्डरला देखील रिलीफ मिळेल आणि कुठेतरी राज्यकर्ते देखील यासाठी कमी पडतात. म्हणून तर हे जे बदलाचं वारं वाहतंय चिंचवड विधानसभेत हे फार मोठ्या प्रमाणावर आहे. तसं पाहायला गेलं तर लोकांची आता मानसिकता झालेली की आता एकदा तरी आपण बदल करूयात. सर, तुम्ही बदलाचं वारं वाहत आहे असं म्हणताय, पण आपण मागील काही वर्षांपासून बघितलं तर इथे एकाच घराण्याची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा त्याच घराण्यातला उमेदवार भाजपनं उतरवलेला आहे. मग अशामध्ये तुम्हाला काय वाटतं, किती मोठं आव्हान आहे? नाही, एका बाजूला कुठेतरी भाऊ आमदार होता, कुठेतरी वहिनी आमदार होती म्हणून शेट इलेक्शनला लढलेत आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे जो मागील 3 वेळ टर्म सातत्याने लोकांसमोर गेलाय, लोकांशी त्याची नाळ जुळलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लोक 23 तारखेला दाखवून देतील की ते किती मोठ्या प्रमाणात एकतर्फी आणि एका बाजूला झालेले आणि बदलाच्या बरोबर आहेत. मग आता चिंचवडकरांनी तुम्हाला का निवडून द्यावं, म्हणजे वेगळेपण तुमचं काय? चिंचवडकरांनी मला का निवडून द्यावं हा. ह्याचं कारण असं की ह्या भागात वर्षानुवर्षे त्याच समस्या आहेत. पाणी समस्या आहे, टँकर लॉबी बोकळलेली आहे आणि आमदार म्हणून आता समजा एक 5-6 महिन्यापूर्वी सोसायट्यांमध्ये फंड्स अलाउड केले, आमदार फंड्स. परंतु त्या अगोदरही 15-20 वर्षात नगरविकास खात्याकडनं एक विशेष निधी दिला जायचा. कुठल्याही ठिकाणी या शहरात पुढे सोलरचं काम असेल काय असेल कुठल्याही ह्या शहरात विशेष निधीचं काम दिसत नाही. आमदार म्हणून त्या पातळीवर देखील त्यांना काम नाही करता आलं. आणि या शहरात असं एकही प्रोजेक्ट नाही की जो राज्य शासनाने दिला या चिंचवड विधानसभेत विशेषतः. आणि हे सगळं करत असताना तुम्ही जर आमच्या बिजलीनगर, शिवनगरी, वाकडचा काही भाग, थेरगावचा काही भाग, राटणीचा काही भाग, चिंचवडेनगर हा परिसर जर पाहिला तर हा परिसर प्राधिकरणाने बाधित होता आणि ह्या परिसरात खूप मोठी लोक अनधिकृत बांधकामाच्या घरात राहत होती आणि मागच्या जवळजवळ सगळ्याच इलेक्शन त्यांच्या भोवती फिरत होते. परंतु त्या फिरत असताना आज जेव्हा ती सर्व प्राधिकरण हे पीएमआरडीत विलीन केलं गेलं आणि त्या पेठांची मालकी पालिकेकडे दिली गेली, महानगरपालिकेकडे. ती देत असताना कुठेतरी सत्ताधाऱ्यांना विसर पडला की त्या लोकांची घरं त्यांच्या नावावर करून द्यावी लागतात. आमचं प्राधान्य असेल की ती लोकांची घरं त्यांच्या नावावर करून देणं, त्या घराचे ते मालक झाले पाहिजेत. या ठिकाणी ब्ल्यू लाईनचा खूप मोठा इश्यू आहे. ब्ल्यू लाईन येण्याच्या अगोदर खूपशा सोसायटी होत्या चिंचवड परिसरात, सांगवी परिसरात. तर त्या लोकांना देखील रिलीफ द्यावा लागेल, नियमावलीत बदल करावे लागेल. कारण ते जर लोक रिडेव्हलपमेंटला आले तर त्यांना रिडेव्हलप करता येत नाही. त्यानंतर ट्रॅफिकचा प्रश्न असेल, त्याच्यावर आपण आता खूप बोललो. त्यानंतर या भागात पाण्याचे स्तोत्र वाढवायला लागतील, दोन्ही नद्या गटारगंगा झाले. काम करण्यासाठी या ठिकाणी खूप आहे. म्हणजे कुठेतरी मोठे मोठे टेंडर काढताना मूलभूत सुविधा हे राज्यकर्ते विसरून गेले. आणि महानगरपालिकेसाठी ही विधानसभा खूप महत्वाची आहे. कारण की माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व सोपस्कार, म्हणजे जन्म दाखला असेल किंवा मृत्यू दाखला असेल किंवा रोड, लाईट, पाणी, इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्व देण्याचं काम महानगरपालिका करते. आणि ती महापालिका मला असं वाटतं पवार साहेबांसारख्या एका द्रष्ट्या नेत्याच्या हातात पाहिजे की जो विजनरी असेल, कुठेतरी ते विजनरी असेल. त्यामुळे मला असं वाटतं जनता हे सब जानती आहे, त्यांना हे सगळं माहिती आहे की आज आपण नीट मतदान केलं, आज जर आपण बदल केला तर आपल्याला त्याचे उपयोग महानगरपालिकेला देखील होईल. त्यामुळं खूप करण्यासारखं आहे. त्यामुळे मी देखील नागरिकांना एकच विनम्र आवाहन केले की आपण मला एक संधी द्या. आपण खूप वर्ष कोणाला देऊन पाहिले. मी देखील आपल्याबरोबर 3-4 वेळा आलोय. आज फरक असा आहे की आज माझ्या पाठीमागे महाविकास आघाडीची शक्ती उभी आहे. आदरणीय पवारसाहेब, उद्धव साहेबांची सहानुभूती आहे. म्हणजे आणि देशात कुठेतरी, राज्यात कुठेतरी बदलाचं वारं आहे. आणि मला वाटतं चिंचवड विधानसभेत ते फार मोठ्या प्रमाणावर, का तर या ठिकाणी सत्ताही बदलायची आहे आणि ह्या भागातला सत्ताधारी बदलायचा. त्या गोष्टी सगळ्या समोर येताना दिसत आहेत, मतदारांशी बोलताना असेल किंवा जे नेते बोलतायत त्याच्यामध्ये, आणि विशेषतः शरद पवार ज्या पद्धतीने आवाहन करतायत त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. सर, आपण या सगळ्या समस्या डिस्कस केल्या. आता
या सगळ्या समस्या असताना आणि चिंचवड हे ग्रोईंग सिटी आहे, मग अशामध्ये तुमचं चिंचवडसाठी विजन नेमकं काय आहे पुढील 5 वर्षांसाठी? तेच तुम्हाला सांगितलं ना मी. आपल्याला हे प्राधिकरण बाधित हद्दीत राहणाऱ्या लोकांची घरं नावं करून द्यावी लागतील. ब्ल्यू लाईनला नवीन नियमावली आणावी लागेल. पाण्याची स्तोत्र वाढवावी लागतील. ट्रॅफिकवर खूप मोठ्या प्रमाणावर काम करावं लागेल. आणि जो डेव्हलपमेंट प्लॅन जो 84 ला झालाय जुन्या गावांचा, नवीन गावांचा 94 ला झालाय, त्याचं रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल. आणि ते करत असताना लोकांना खेळाची मैदानं लागतील, लोकांना त्यांच्या विविध समाजाचे सभागृह लागतील. ते करत असताना लोकांना 24/7 पाणी कसं मिळेल हे पाहावं लागेल. ते करत असताना तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं लॉ अँड ऑर्डर कसा सुधारेल, ह्या शहरातली जी मुलं 40,000 मुलं पीसीएमसीच्या शाळेत शिकतील त्यांचा स्तर कसा उंचावेल, सगळ्या ओव्हरऑल गोष्टींवर काम करावं लागेल. जे काम करण्यात आज आणि तत्कालीन सत्ताधारी कुठेतरी कमी पडले. आणि याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशनचा मुद्दा हा वारंवार समोर आणताना दिसतायत. आणि एज्युकेशन हे रोजगाराशी सुद्धा कनेक्टेड असतं, कारण आता एज्युकेशन चांगलं मिळालं तर रोजगार चांगला मिळू शकतो. सध्या या मतदारसंघामध्ये बेरोजगारीची समस्या कशी आहे आणि एज्युकेशन कशा पद्धतीनं होतं? ह्याच्यावर गेले 3-4-5 वर्षापासून आम्ही काम करतोय. मी मागे लागलो, तुम्ही माझी सभागृहातली भाषणे किंवा ऑन रेकॉर्ड पत्र बघा, की जो आयटी आहे पीसीएमसीतला त्याला आपण स्ट्रेंथन करू आणि तो मनपाच्या शाळेत 7वी नंतर कंपल्शन करू त्याला. ह्याचं कारण असं, ज्यावेळेस सर्वसामान्य माणसांची मुलं परदेशात जातात आणि ज्यावेळेस ते तिथे शिकायला जातात, इकडनं आई वडील लोन काढून पाठवतात, पण त्यानंतर ते कॅम्पसमध्ये काम करतात. ठरवून दिलेले असतात 30 तास, $15 पर तास, आणि त्यात त्या मुलांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ते करतात. असे ते एज्युकेट होतात, नंतर त्यांना नोकरी लागते. तर तुम्ही जनरल बॉडीतली भाषण बघा किंवा मागच्या विधानसभेचे माझे पब्लिक समोरचं भाषण बघा, की तो आयटी आपल्याला स्ट्रेंथन करावा लागेल. तो जर केला तर ह्या शहरात खूप मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत. आपण जर 7वी 8वी पासून जर त्या मुलांना हे ट्रेनिंग दिलं आयटीआचं, तर ती मुलं 10वी नंतरचं शिक्षण, 12वी नंतरचं शिक्षण स्वतः कमवून करू शकतील. तर जर तुम्ही महानगरपालिकेचा शाळेतला डाटा पाहिला आणि 2-3% मुलं सोडली, तर बाकीची मुलं फक्त घरच्यांची परिस्थिती नसते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची, त्यामुळे ते कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहतात. पण ती मुलं जर 10वीला स्किल असतील आणि ते काहीतरी काम करून स्वतःचं शिक्षण करत असतील तर निश्चित ते शिकतील. त्यामुळे ह्या महापालिकेच्या जो असणारा आयटी आहे त्याचं आता कमिशनर साहेबांनी टेंडर काढलं. तर मी त्यांना सांगत होतो, सर टेंडर आपण ज्या ठिकाणी महानगरपालिकेची बिल्डिंग केली होती गांधीनगरला त्या ठिकाणी करू, जेणेकरून शहराला सेंट्रलाइज होईल. पण माझं पत्र आहे, परंतु सत्ताधाऱ्यांना घाई झाली होती फायरचं टेंडर काढण्याची आणि त्यांनी त्या ठिकाणी फायरचं टेंडर काढलं. तुम्ही साहेबांना त्या दिवशी भेटून सांगितलं आदरणीय शेखर सिंग साहेबांना, की सर आपण रेल्वेच्या कडेला जी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही आज आम्हाला आयट्या म्हणताय तिथं तुम्ही फायर शिफ्ट करा आणि ह्या ठिकाणी आपण आयट्या करू. आणि उद्या महापालिकेची इमारत जर शिफ्ट झाली, जी आता नवीन ठिकाणी शिफ्ट होणार आहे, ती देखील आयट्याचं ऑफिस होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यात काम करता येईल. सर नाही राहुल जी, तो सीओपी देखो ना रेलवे के बाजू में. तो मैंने बोला सर वो तो 100 साल पहले की बात है, आज की फ्रीक्वेंसी रेल की और 100 साल पहले की उसमें फर्क है. लेकिन आज हमारे पास ऑप्शन है ना, अब फायर ब्रिगेड यहाँ ले लो और आईटी जहाँ पे हम प्रपोज कर रहे हैं वही करो. लेकिन उन्होंने टेंडर निकाल दिया. मेरी पहली बात रह गई, मैं चुन के आऊंगा ना तो मैं टेंडर रुका दूंगा. और मेरी मानसिकता ऐसे, ये सिटी का कॉर्पोरेशन में स्कूल में सीखने वाला हर बच्चा 10th या 12th तक स्किल होना चाहिए. इसके लिए हमारा आईटीआई जो पीसीएमसी का है उसके ट्रेड बनाने पड़ेंगे और उसको स्ट्रेंथन करना पड़ेगा. और पिछले 5 साल से हम इसके पीछे है. ये रिकॉर्ड पे लेटर भी है और मेरा जनरल बॉडी का भाषण भी है. सभागृह में मैंने जो एक्सप्लेन किया था कि क्यों करो, उसका रिकॉर्ड भी ऑन पेपर है. तो इस लेवल पे, माइक्रो लेवल पे काम कर दिया ना, तो इस सिटी में मुंबई के बाद पीसीएमसी के बाद पैसा है. ऐसा नहीं है कि 20-30 साल पहले एशिया में रिचेस्ट था, वैसा नहीं है, लेकिन खुद सर्वाइव हो सकती है, इतना है. तो हम ऐसे बारे में, ऐसे प्रोजेक्ट में काम करेंगे ना, तो जैसे आप बोले रोजगार की समस्या, यहाँ पे बहुत सी इंडस्ट्री और उनको कंपल्सन कर देंगे ना. जो हमारे बच्चे ये आपके पास काम के लिए ले लो, क्या बोलते हैं उसको, कामासाठी. त्याला एक शब्द आहे पर्टिक्युलर, की ही मुलं तर तुमच्याकडे तुम्ही अप्रेंटिसला घेतली तर ती मुलंही ट्रेन होतील, त्यांनाही 2 पैसे मिळतील. आणि जर तुम्हाला वाटलं ती चांगली उद्या स्किल त्या कंपन्या त्यांना कायम पण करतील, परमनंट पण करतील. म्हणजे अशा पद्धतीने या शहरात रोजगारावर काम केलं तरी रोजगारावरनं पण आपल्याला सुटका मिळेल. तुम्ही जा, तुम्हाला एवढी मुलं बेरोजगार मिळतील. आणि दुर्दैवाने काय झालंय की कॉन्ट्रॅक्टवर घेतात, ह्यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये फार रस आहे. आता हे सगळे कॉन्ट्रॅक्ट ह्या नेत्यांचेच आहेत. एक छोटं उदाहरण देतो, स्कूलचं सफाईचं टेंडर होतं दरवर्षी महानगरपालिकेतले सगळे स्कूल आहेत, त्याचं हाऊसकीपिंगचं टेंडर असायचं 20-21 कोटी. ते केलं 68
करोडचं. हा, हा. लास्ट वीकमध्ये ते ओपन केलं आचारसंहिता होण्याचे 4-5 दिवस आधी. हम्म. त्याच्यासाठी ह्या राज्यातले मोठे मोठे नेत्यांचे फोन येत होते हम्म, हम्म, आणि ते कोल्हापूरच्या एका नेत्याच्या कंपनीला दिलं गेलं. हम्म, हम्म, म्हणजे कुठेतरी यांनी ती महापालिका म्हणजे पैसे कमवण्याचं पुरण केलंय हम्म. हे सत्ताधाऱ्यांनी. ते त्यांनी तिथं पब्लिकला कशा सोयी मिळतील, शेअर कसं लिवेबल होईल ह्याच्याकडं सत्ताधाऱ्यांकडनं विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या मागच्या 7 वर्षाच्या कारकिर्दीत किंवा जे आज भारतीय जनता पार्टीत आहेत, जे सत्ता आज भोगतात आमदार आणि नगरसेवक म्हणून, तेच सगळे पूर्वी राष्ट्रवादीत होते. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडनं कुठेतरी ह्या अशा मायक्रो लेवल किंवा फ्युचरिस्टिक गोष्टींकडे दुर्लक्ष केले. तुम्ही जरी सत्तेत नसला तरी देखील या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी पोटतिडकीनं मांडताय. आणि दुसरं म्हणजे ज्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे आधीही, त्यांना न्याय म्हणून तुम्ही अग्रेसिव्हली आक्रमक पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडताना दिसतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपले जे प्रेक्षक आहेत, मतदार आहेत, तेही याचा विचार करतील मागील काही वर्षांमध्ये हा विकास का झाला नाही म्हणावा तसा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, नितीन गडकरी येत आहेत मतदारसंघामध्ये प्रचारासाठी माहितीच्या, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण ते केंद्रीय मंत्री आहेत, हायवे मॅन म्हणून ओळखले जातात. नाही, मला आनंदच होईल ते या मतदारसंघात येत आहेत. त्यांना देखील मी पत्र दिलं होतं. मला वाटतं कदाचित मी केलेल्या मागणीमुळे ते या ठिकाणी येत आहेत. आणि मी जी त्यांना मागणी केली होती, मी फार पूर्वी 3 वर्षापूर्वी ह्या सर्व्हिस रोडवरती जेवढे खड्डे होते त्या खड्ड्यांवरती होर्डिंग्स लावले होते आणि त्याच्यावर लिहिलं होतं की मी तक्रार करतोय, तुम्ही करा. आणि मी गडकरी साहेबांच्या ऑफिसचा नंबर दिला होता. अच्छा. त्यानंतर मी भेटून त्यांना निवेदन देखील दिलं. परंतु त्यांच्याकडनं एवढे हायवेमॅन आणि एवढे ऍक्टिव्ह असताना पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि गडकरी साहेबांना मी आजही आवाहन करतो की सर, विनम्र आवाहन करतो की आपण 2019ला पण आला होता, आपण 2014ला पण आला होता, त्यावेळेस देखील आपण कमिटमेंट केल्या होत्या आणि आपण आजही येतात. तुम्ही देवेंद्रजींची री ओढू नका. मी जे आवाहन केलं होतं, मी जे पत्रव्यवहार केला त्याला प्रतिसाद म्हणून गडकरीजी येतात असं मी समजेल. आणि जरी मी विरोधात काम करत असलो, तुम्ही जसं सांगितलं तसं मी प्रो डेव्हलपमेंट माणूस आहे. म्हणजे मी जेव्हा विरोधात असताना ह्या परिसरात वाकड, तातोडे, पुनवळे हा विशेषतः हा भाग, ह्या भागात मी जवळजवळ 1000 कोटीची कामं केली 5 वर्षात. महापालिकेत गटनेता म्हणून शहरात देखील मी खूप मोठ्या प्रमाणावर कामं केली आणि शहराच्या प्रत्येक डिसिजन मध्ये मी माझा सहभाग नोंदवला. हे करत असताना आज गडकरीजी येत आहेत. निश्चितच मला असं वाटतं ह्या भागात आल्यानंतर ते माझ्यासारखे कार्यकर्त्याला विसरणार नाहीत आणि त्यांच्या कुठेतरी लक्षात येईल, अरे ही सगळ्या मागण्या राहुल आपल्याशी गेल्या 7 वर्षापासून करतोय. आणि ज्यांनी बोलवलंय मला वाटतं त्यांच्या गडकरी साहेबांकडे मागणी आहे का, ते त्यांच्या रेकॉर्डवर पत्र आहेत, कारण माझ्याकडे रेकॉर्ड आहे का, ते देखील ही जनता तपासेल. निश्चितच. म्हणजे तुमचं जे विकासाचं विजन आहे ते पिंपरी चिंचवडकरांना आवडेल आणि तुम्ही भरघोस मताधिक्यानं निवडून याल असं सध्या तरी काही जण म्हणताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला लोकशाही मराठीकडून या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि वेळात वेळ काढून हा इंटरव्ह्यू दिला, मुलाखत दिली, त्यासाठी खूप सारे धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.